पंकजा मुंडेंच्या केंद्रातल्या मंत्रिपदाची घाई महायुतीच्या नेत्यांना झाली आहे। अजित पवार तर केंद्रातली त्यांची ओळख मंत्रिपदासाठी वापरायला तयार झालेत। मनातले मुख्यमंत्री बोलल्यानंतर पंकजांना राजकीय वनवास भोगावा लागला होता। आता केंद्रातल्या मंत्रिपदाची घोषणा केल्यानं पंकजा समर्थकांच्या पोटातच गोळा आलाय। पाहूयात। निवडणूक निकालाआधीच पंकजांच्या मंत्रिपदाची चर्चा। अजितदादा लावणार पंकजांच्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग। फडणवीसही पंकजांच्या मंत्रिपदाबाबत आशावादी। लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात कुणाचं सरकार बनणार याची शाश्वती नाही। किंबहुना बीडमध्ये पंकजा मुंडे जिंकूनच येतील याचीही खात्री नाही। तरीही महाराष्ट्रात पंकजा मुंडेंच्या केंद्रीय मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली। स्वतः पंकजा मुंडेंनी प्रचारात बोलताना येत्या काळात केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं वक्तव्य केलंय। पंकजांचं हे वक्तव्य ताजं असतानाच आता त्यात अजित पवारांनी या चर्चेला हवा दिली। केंद्रात मोदी आणि अमित शहांशी आता चांगली ओळख असल्यानं पंकजांच्या मंत्रिपदासाठी शिफारस करणार असल्याचं अजितदादांनी सांगितलंय। आणि आता आपली मोदी साहेबांची आणि भाईंची फार चांगली जवळीक झाली। त्याच्यामुळे मी त्यांना सांगेन, आता पंकजाताई निवडून आल्यानंतर तो मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजाला घ्या अशी शिफारस अजित पवार करेल। त्याच्यामुळे आपलं आता तिथं चालतंय, त्याच्यामुळे आपण चालवायचं। जे अजित पवारांनी पंकजांची केंद्रीय मंत्रिपदासाठी शिफारस करू असं सांगितलंय, त्या अजित पवारांच्या पक्षाचा केंद्रात एकही मंत्री नाही। त्यामुळे अजितदादांच्या या वक्तव्याला पंकजा किती गांभीर्यानं घेतात याबाबत शंका आहे। दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीही पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळेल असा आशावाद व्यक्त केलाय। पंकजाताई आमच्या पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत, आमच्या कोर कमिटीच्या मेंबर आहेत आणि आमची इच्छा असेल की पंकजाताई जर निवडून आल्या आणि ते येतीलच निवडून आणि मोदींचं सरकारही येईल, आमची इच्छा असेल की त्यांनी केंद्रात मंत्री झालं पाहिजे। सगळे नेते पंकजांच्या मंत्रिपदाची चर्चा करत असताना उदयनराजे मात्र वस्तुस्थितीचा विचार करत असावेत। पंकजांसाठी प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देऊन आपल्या जागी त्यांची वर्णी लावू असं उदयनराजे म्हणाले। कोणी पण काय म्हणलं ना, प्लीज शपथ सांगतो, तिला देणार नाही काय न्यू माझ्या बरोबर मी राजीनामा देतो आणि तिथून निवडून आणतो। लोकांच्या मनातल्या मुख्यमंत्री असल्याचा दावा केल्यानं पंकजांच्या वाट्याला मोठा राजकीय वनवास आला होता। आता नेते पंकजांच्या केंद्रीय मंत्रिपदाची चर्चा करू लागल्यानं पंकजा समर्थकांच्या पोटात गोळा आला। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।